लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे आज पत्रकार परिषद घेऊन पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला। वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्याचं वैशिष्ट्य म्हणजे आता NRC आणि CAA यांची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे। ते पूर्णपणे असंविधानिक आहे। हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात आहे असं दाखवलं जात आहे, पण त्याचा सर्वात मोठा परिणाम हा हिंदू समाजातील जुन्या काळात ज्यांना पेंढारी म्हटलं जात होतं आणि आता ज्याला VJNT आपण म्हणतो त्यांना मोठ्या प्रमाणात याचा फटका बसणार आहे। भारतीय जनता पक्ष इथल्या हिंदू मतदारांना फसवत असल्याचं ॲडव्होकेट आंबेडकर यांनी म्हटलं आहे। NRC आणि CAA मुस्लिमांच्या विरोधात आहे, पण प्रत्यक्षात ते 20% हिंदू समाजाच्या विरोधात असल्याचं या जाहीरनाम्यात म्हटलं आहे। कंत्राटी कामगाराला 58 वर्षापर्यंत निवृत्त करायचं नाही असा धोरणात्मक निर्णय आम्ही घेतलाय। शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा कायदा आणि हमीभावाच्या कायद्याचं कोणी उल्लंघन करेल त्याला आर्थिक शिक्षेबरोबरच गुन्हेगारी शिक्षा देखील असेल असंही जाहीरनाम्यात नमूद करण्यात आल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं। शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी परदेशात जातो आणि तो अर्थव्यवस्थेवर बोज आहे असं आम्ही मानतो। शिक्षण हे खाजगी करून शिक्षण महर्षींनी कैदी केलं। या शिक्षण धोरणाला कैदीतून मुक्तता देत शिक्षणाबाबत सरकार आणि सार्वजनिक संस्था संमिश्र भूमिका घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। केंद्रात शिक्षणावर फक्त 3% तरतूद आहे, राज्यात 5% तरतूद आहे। शिक्षण ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे, म्हणून त्याला 9% घेऊन जाण्याचं आश्वासन आमच्या जाहीरनाम्यात असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं आहे। ॲडव्होकेट आंबेडकर यांनी म्हटलं आहे की सार्वजनिक क्षेत्र हे देशातील अर्थव्यवस्थेचा कणा आहे। सध्या सार्वजनिक क्षेत्र विकण्याची प्रक्रिया चालली आहे, तिला आम्ही थांबवणार आहोत। नवीन औद्योगिक धोरण राबवणार आहे, ज्यामुळे शेतीपूर्वक उद्योगांना प्राधान्य देण्यात येईल। आम्ही सत्तेत आल्यावर कापसाचा प्रति क्विंटल भाव किमान 9,000 आणि सोयाबीनला 5 ते 6,000 रुपये भाव दिला जाईल। शेतीला औद्योगिक दर्जा मिळावा या दृष्टीने आमचा जाहीरनामा सर्वसमावेशक आहे। OBCना पदोन्नतीत आरक्षण असलं पाहिजे ही मागणी देखील आम्ही करतोय। आम्ही सरकारमध्ये आल्यावर SC ST यांना जे आरक्षण मिळतं त्या संदर्भातील स्पष्ट भूमिका घेणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितलं आहे। आमच्या विरोधात लढणारे जे उमेदवार आहेत त्यांच्या संदर्भातली माहिती आम्ही जाहीर करणार आहे, त्यावरून आपल्याला कळेल की त्या उमेदवाराचा समाज आम्ही का अधोरेखित केला हे आम्ही सांगणार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर, सोशल मीडिया प्रमुख जितरत्न पटाईत, मिली निगळे, ॲडव्होकेट नरेंद्र बेलसरे, सचिन शिराळे, पराग गवी आदी उपस्थित होते। समान नागरी कायदा हा संविधानाला धोका नाही, RSSला धोका आहे। समान नागरिक कायदा हा संविधानाला धोका नाही, पण हा RSSला धोका आहे। तसेच हा तोटा आमच्यासारख्या धर्मनिरपेक्ष पक्षांचा तोटा आहे, तर हा तोटा धर्मावर आधारित राजकारण करणाऱ्या पक्षांना आहे। विशेषतः भाजप, RSS आणि बजरंग दल यांचा मोठ्या प्रमाणात तोटा होणार असल्याचं टोला त्यांनी RSSला लगावला। तुषार गांधींनी आम्हाला पाठिंबा द्यायला हवा होता। महात्मा गांधींना वंचितांनी सवर्ण नेतृत्वाच्या विरोधात उभं केलं। तुषार गांधी यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आम्ही इथल्या वंचितांना उभे करतो आहोत, इथल्या सवर्ण नेतृत्वाच्या विरोधात उभे करते आहोत। त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यायला पाहिजे होता असं मत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केलं। प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर, सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष जितरत्न पटाईत, मीडिया प्रमुख ॲडव्होकेट नरेंद्र बेलसरे, विकास सदाशिव, जिल्हा महासचिव मिलिंद निगळे, पराग गवई, सचिन शिराळे, अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसिन। गैर कानूनी है और गैर संवैधानिक है, और इसलिए हम अगर सत्ता में आते हैं तो इसको लागू नहीं करेंगे। उसकी वजह यह है कि दिखाया जा रहा है कि ये मुसलमानों के खिलाफ है, लेकिन असलियत में इस देश में जो पिंडारी थे कि जिनको आज VJNT के नाम से जाना जाता है देश भर में, ये उनके खिलाफ कानून है ऐसा हम लोग मानते हैं। जो बगावत ब्रिटिशों के साथ हुई थी उसमें ये पिंडारीज भी शामिल थे। ये काबू नहीं आए, इसलिए सरकार ने क्रिमिनल ट्राइब एक्ट बना के उनको बंदी बनाया, उनके गांव से निकाला, बाहर रखा। आज उनकी कम से कम 10वीं या 12वीं जनरेशन है कि जिसके पास कोई कागजात नहीं है, और कागजात न होने की वजह से वो अपनी नागरिकता प्रूव नहीं कर पाएंगे। इसलिए ये हिंदुओं के खिलाफ का कानून हिंदू सरकार ही बना रही है, इसका हम लोग विरोध कर रहे हैं, पहली बात। दूसरी बात यहाँ पर जो है कि इंडस्ट्री का जो फोकस अभी होना चाहिए, ये हम लोग कह रहे हैं कि एग्रो इंडस्ट्री का फोकस होना चाहिए। IT का फेज जो था वो मेरे ख्याल से बढ़ने से रुक रहा है, और उसका स्पीड ही बढ़ते जा रहा है, और उसमें कोई नई बातें नहीं। इसलिए एग्रो इंडस्ट्री पे हम लोग का फोकस होगा, लेकिन एग्रो इंडस्ट्री का फोकस रहते हुए ये मास एम्प्लॉयमेंट किस ढंग से जनरेट करेगा उसका होगा। और दूसरी बात,
जो लोकल एंटरप्रेन्योर जो है उसको बढ़ावा कैसे मिलेगा, इस ढंग से हम लोग की इंडस्ट्रियल एग्रो इंडस्ट्रियल पॉलिसी होगी। ओबीसी जो है उनको आरक्षण के अंदर प्रमोशन नहीं है, तो हम लोग ये कह रहे हैं कि अगर सत्ता में आए तो ओबीसी को आरक्षण में प्रमोशन मिलेगा। एससी एसटी का जो प्रमोशन है उसको हम लोग सेफ साइड करेंगे। रही बात कि पुरानी व्यवस्था के मुताबिक कई समाज ऐसे हैं कि जिनके पास कोई प्रॉपर्टी नहीं है कि जिसको वो तारण रख के बैंक से कर्जा ले सकते हैं। ऐसा जो वर्ग है उसके लिए नई बैंकिंग व्यवस्था कि जहाँ तारण की ज़रूरत नहीं होगी, उसकी एबिलिटी को देखते हुए उसको कर्जा मिलना चाहिए। ये खूबी है। जैसे मैंने कहा कि किसानों की बात है, कपास जो है वो 900 रुपये क्विंटल यहाँ पर होना चाहिए। सोयाबीन जो है 5,000-6,000 क्विंटल से यहाँ पर मिलना चाहिए। तो इन बातों को हमने जिक्र किया है यहाँ, और हम लोग उम्मीद करते हैं कि लोग हमको वोट देंगे, सत्ता पे बिठाएंगे, ताकि लोगों का एजेंडा जो है उसको हम लोग लागू करें।